नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर. विशेष मागासवर्गीय प्रवर्ग आरक्षण व विविध मागण्यांकरता लक्षणीय धरणे सत्याग्रह आंदोलन. अहिल्यानगर शहरातील मध्यवस्ती येथील दिल्ली गेट येथे आपल्या हक्कासाठी पद्मशाली समाज, सखून साळी समाज, कोष्टी समाज व सर्व SBC समाज बांधवांनी सहभाग घेऊन दिल्ली गेट येथे उपोषण सुरू करण्यात आले. यावेळी माननीय अशोक सब्बन यांच्या अध्यक्षतेखाली उपोषणास सुरुवात करण्यात आली. यावेळी दिलीप घुले, OBC महासंघाचे राज्यनेते व सत्यशोधक समाज संघटना ज्ञानदेव खराडे सर, बाळकृष्ण सिद्धम सर, श्रीकांत चिंदम, श्रीपाद चिंदम. या सत्याग्रह आंदोलनात अहिल्यानगर महानगरपालिकेचे माननीय नगरसेवक मनोज दुलम, राजू मॅना, विनायक गुडेवार, शंकर येमोल, मानवी हक्क अभियानाचे शहर अध्यक्ष अशोक भोसले, महानगरपालिका कामगार संघटनेचे कॉम्रेड अनंत लोखंडे, भारतीय जनसंसदेचे बीर बहादूर प्रजापती, बबलू खोसला, प्रकाश मारवाडे, पोपटराव साठे, अंबादास गोटीपामोल, पत्रकार महेश कांबळे, अशोक डाके, बाळासाहेब पालवे, व्यंकटेश बोमादंडी, प्रवीण गुंडू, नंदकुमार सुपेकर, रवी सातपुते, प्रमोद शिंगवी, सुमित इप्पलपेल्ली, अंबादास चेनूर, शुभम बोल्ली, बळीराम शिरसुल, सोमनाथ खाडे, गणेश मारवाडे, चंद्रकांत सब्बन, अजय कोटा, वडवणीकर, प्रकाश आबाजी खुडे, सुयोग माळी, विठ्ठल बुर्ला, कैलास दळवी, गणेश झिंजे, अभिजित आष्टेकर, श्रावण सदाफुले, किरण डफळ, विठ्ठल सुरम, प्रदीप दळवी, प्रशांत भंडारे, राजेंद्र जोग, राधाकिसन भिंगारदिवे, सुनील कोडम, राजेंद्र कर्डिले यासह अनेक कार्यकर्त्यांना सत्याग्रह आंदोलनात सहभाग घेऊन मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार केलाय. अनेक शहरामध्ये विविध ठिकाणी सर्व समाज बांधवांनी आपल्या SBC आरक्षणासंदर्भामध्ये एक छोटीशी आंदोलन करण्याची भूमिका समाज बांधवांनी घेतलेली आहे. सब्बन साहेबांनी सांगितलं, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री सब्बन साहेब यांच्या आताच झालेल्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं आहे की समाजामध्ये आपल्या महाराष्ट्र शासनाच्या अनेक शाखांमध्ये विविध पदोन्नतीबद्दलचे जे काही आरक्षण असतात त्या आरक्षणचे जागा ज्या SBCला भरले जात नाही. आपल्या SBC समाजावर अनेक वेळा आरक्षण असताना सुद्धा अन्याय होतो आणि अशा परिस्थितीमध्ये समाज बांधवांना चांगलं शिक्षण घेऊन सुद्धा चांगल्या पदांवर त्यांना संधी मिळत नसल्या कारणामुळं, SBCची जागा भरत नसल्या कारणामुळं आज आपण या ठिकाणी आंदोलनासाठी बसलेलो आहोत. तरी या आंदोलनासाठी माझ्या वतीनं व सर्व समाज बांधवांच्या वतीनं पाठिंबा जाहीर करतो आणि चुकीचा प्रवेश करून आपलं OBCचं आंदोलन जे खरेगरजू आहेत त्या आंदोलनाला वंचित ठेवण्याचा प्रकार केलेला आहे. आपण त्याच्यामध्ये कुणबी सर्टिफिकेट अनेक डुप्लिकेट काढलेले आहेत आणि आपल्या आरक्षणावर SBCचं आपलं OBCचं आंदोलन आरक्षण कमी होते. म्हणजेच महाराष्ट्र शासनाने 1994 मध्ये महाराष्ट्रातील OBC समाजातील काही अति मागास असलेल्या जातींना विशेष मागास प्रवर्ग SBC म्हणून मान्यता दिली होती. 1994 साली याला मान्यता मिळाली. त्याचबरोबर त्याच वेळेस काही लोकांनी याच्या विरोधामध्ये न्यायालयात दावे दाखल केले होते आणि ते दावे दाखल केल्यामुळे SBCचं आरक्षण काही काळासाठी खंडित करण्यात आलं होतं. पण हे आरक्षण आता सध्या
कुठल्याच न्यायालयामध्ये याच्या संदर्भात कुठलाच वाद सध्या नाहीये. त्यामुळे एसबीसींना मिळालेलं 2% आरक्षण हे पुन्हा सर्वांसाठी लागू करावं यासाठी आज महाराष्ट्रामध्ये पुणे येथील सेंट्रल बिल्डिंग समोर सुरेश पद्मशाली यांच्या नेतृत्वाखाली एसबीसींच्या 2% आरक्षणाच्या जागा त्वरित मिळाव्या यासाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज अहिल्यानगरमधील पद्मशाली समाज, सकुनसाळी समाज, त्याचबरोबर कोची समाज या सर्व एसबीसी मधील समाजांच्या वतीनं आज या ठिकाणी 1 दिवसाचं लाक्षणिक आंदोलन करण्यात येत आहे. वास्तविक पाहता कुठल्याही न्यायालयामध्ये कुठल्याही प्रकारचं स्थगिती आदेश नसताना, कुठल्याही न्यायालयात याच्या विरोधात केस नसताना एसबीसींच्या या 2% जागा, राखीव आरक्षणाच्या जागा भरण्याच्या दृष्टीनं शासन कुठलीच हालचाल करत नाहीये. शिक्षणामध्ये, नोकऱ्यांमध्ये आणि त्याचबरोबर प्रमोशनमध्ये या आरक्षणाचा फायदा मिळावा यासाठी या मागण्या घेऊन आज या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. त्याचबरोबर राज्य सरकारनं मागच्या वर्षी सुरू केलेली आधार नावाची योजना, वसतिगृहामध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही अशा सर्व विद्यार्थ्यांना त्यामध्ये सामावून घेण्यात यावं. त्याचबरोबर वर्षभरामध्ये या विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ता, भोजन आणि निवास खर्च जे शासन देणार होतं त्याचा अद्यापही एकही हप्ता दिलेला नाही. त्यामुळं या ओबीसी समाजातील, व्हीजीएनटी, एसबीसी समाजातील जे काही विद्यार्थी या योजनेत सामावलेले आहेत या सर्वांची मोठ्या प्रमाणावर कुचंबणा होत आहे. यांच्याही शिष्यवृत्तीचे पैसे त्वरित मिळावे ही मागणी या ठिकाणी घेत आहोत. त्याचबरोबर राज्य सरकारने केंद्र सरकारकडे शिफारस करावी की संपूर्ण मागासवर्गीय समाजाची लोकसंख्या किती आहे याचा डाटाच उपलब्ध नसल्यामुळं आज मागासवर्गीयांच्या आरक्षणाचा मुद्दा मोठा ऐरणीवर आलेला आहे. त्यामुळे जनगणना करत असताना जनगणनेमध्ये जातनिहाय जनगणना करण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी करीत आहोत. 2% एसबीसीचं आरक्षण त्वरित लागू करावं, अन्यथा पुण्यामधून सुरू असलेलं हे आंदोलन राज्यभर वाढवा पेटल्यासारखं पेटणार आहे आणि हे आंदोलन याही पुढे अधिक तीव्र करण्यात येईल. शासनाने या आंदोलनाची दखल घ्यावी व त्वरित एसबीसींना 2% आरक्षण द्यावं अशी मागणी या ठिकाणी करीत आहोत. अहिल्यानगर शहर प्रतिनिधी सागर सब्बन. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.